रामकृष्ण हरी. शुभ गीता जयंती. रामकृष्ण हरी. गीता जयंती निमित्ताने आपण श्रीमद भगवद्गीतेची निर्मिती कशी झाली हे बघणार आहोत. आपण विनियोग करण्यास आणि हृदयादिन्यासाचे मंत्र आणि त्यांचा अर्थ हाही समजून घेणारच आहोत. परंतु त्याआधी श्रीमद भगवद्गीतेची निर्मिती कशी झाली तेही आपल्याला समजायला हवं. आदिनाथ गुरु महादेव स्वतःशीच विचार करत असताना पार्वती मातेने त्यांना विचारलं की देवा, आपण एकसारखा कशाचा विचार करत असता? तेव्हा महादेव म्हणाले की देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही ना, त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. ही गीता तत्व जेव्हा पहावया जावे तेव्हा नित्य नवीनच आहे असे दिसते. आता पार्वती माता म्हणजे जगन्माता, ती रोजच नवीनच नित्यच दिसणार. त्याचप्रमाणे गीतेमध्ये सुद्धा संपूर्ण जगाचे ज्ञान असल्यामुळे तिथे रोज नवीन ज्ञान सापडणारच आहे. महादेव म्हणतात, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराच्या झोपेतील घोरणे आहे, म्हणजे भगवंताच्या योग निद्रेतील झोपेतील जे घोरणे आहे त्या घोरण्यातून वेदांची निर्मिती झाली. त्या घोरण्यातून, भगवंताच्या घोरण्यातून वेदांची निर्मिती झाली. घोरण्यातून वेदांची निर्मिती झाली. मग प्रत्यक्ष भगवंतानी स्वतः जागेपणी अर्जुनाला गीता सांगितली म्हटल्यानंतर प्रत्यक्ष घोरण्यातून भगवानच्या काय वेदांची निर्मिती झाली. आणि इथं तर भगवंतानी प्रत्यक्ष अवतार धारण करून भगवद्गीता सांगितली. म्हणजे ते ज्ञान किती गहन असेल, ते किती महान असेल असे महादेव म्हणतात. आणि महादेव असेही म्हणतात की या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार? मी पडलो मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार? आता महादेव असं म्हणतात म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणसाची काय कथा? भगवद्गीतेमध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान आहे, जे सर्वसामान्य माणसाला सगळं समजणं शक्य नाही. महादेव जिथं म्हणतात की मी मंदमती, माझा कसा पाड लागणार, ते समोर आपल्यासारख्यांची काय कथा? पण तरीही आपण थोडंसं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भगवद्गीता ही किती पवित्र आहे, किती उत्तम आहे, किती अद्वितीय आहे आणि किती निरुपम आहे, किती श्रेष्ठ आहे हे आपण समजून घेणार आहेत. आणि शिवाय भगवद्गीता ही मानवासाठी कल्याणाचे ठिकाणही आहे. तीनही लोकात प्रथम नमस्कार करण्यासाठी श्रीमद भगवद्गीता योग्य आहे. श्रीमद भगवद्गीता ही भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली गेलेली आहे. ब्रह्मदेव आणि भगवान शंकर सुद्धा श्रीमद भगवद्गीतेची प्रशंसा करतात आणि सनकादिक तर आदराने भगवद्गीतेचं सेवन करतात. तेव्हा आपणही थोडंसं गीतामृत प्राशन करण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी.